श्रोतेहो नमस्कार. आजचा आपला विषय अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील आहे. कौटुंबिक हिंसाचार आणि महिलांचे हक्क. अनेक वेळा हिंसा ही फक्त मारहाण नसते, तर मानसिक, आर्थिक आणि भावनिक स्वरूपात ही ती घडत असते. यासाठी केंद्र सरकारने कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005 लागू केला आहे. पण अजूनही अनेकांना या कायद्याची सविस्तर माहिती नाही. याच विषयावर अधिक मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये ॲडव्होकेट प्रणिता कोटकर राऊळ मॅडम आलेल्या आहेत. मॅडम, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार मॅडम, सर्वात आधी मूलभूत गोष्टींपासून सुरुवात करूया. कौटुंबिक हिंसाचार म्हणजे नेमकं काय? यात फक्त शारीरिक मारहाणीचाच समावेश होतो का? नक्कीच नाही. हा जो कायदा आहे आणि ह्या कायद्याचा खूप मोठा गैरसमज आहे की कौटुंबिक हिंसाचारात फक्त शारीरिक मारहाणच नाही, तर मानसिक, लैंगिक आणि आर्थिक छळाचाही समावेश होतो. उदाहरणार्थ मॅडम, वारंवार टोमणे मारणे असो किंवा अपमान करणे, मुलांपासून दूर ठेवण्याची धमकी देणे, हे मानसिक छळात आलं. जबरदस्ती करणे हे लैंगिक छळात आलं. किंवा घर खर्चाला पैसे न देणे, पगार काढून घेणे आणि स्त्रीधन वापरून न देणे, हे आर्थिक हिंसाचारात आलं. तर या सर्व गोष्टींचा जो समावेश आहे तो ह्या कौटुंबिक हिंसाचारात येतो. कोणताही कायदा समाजातील गरजेतून निर्माण होतो, तर या कायद्यामागील उद्देश समजून घेणं महत्वाचं आहे. तर या कायद्याअंतर्गत तक्रार कोण करू शकतं? फक्त पत्नीच तक्रार करू शकते का? नाही मॅडम, या कायद्याची व्याप्ती ना खूप मोठी आहे. कारण घरातील कोणतीही महिला जिचा छळ होतोय तीही तक्रार करू शकते. यात घरातली पत्नी, आई, बहीण, मुलगी, सासू किंवा लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणारी महिला देखील यात समाविष्ट आहे. महत्वाचं म्हणजे हा कायदा केवळ पती विरोधातच नाही, तर सासरच्यांच्या किंवा नातेवाईकांच्या विरुद्ध देखील वापरता येऊ शकतो. अच्छा. जर एखाद्या महिलेवर अन्याय होत असेल तर तिने मदतीसाठी नक्की कोणाकडे आणि कुठे जायला हवं मॅडम? त्यांना खूप पर्याय असतात. सगळ्यात पहिलं म्हणजे जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ती तक्रार करू शकते. बरं. दुसरं, जिल्ह्यातील संरक्षण अधिकारी यांची भेट घेऊ शकते किंवा सेवा पुरवठादार असतात त्यांच्याकडे जाऊ शकते किंवा थेट न्यायालयात देखील ती अर्ज करू शकते. तसंच 181 म्हणून एक महिला हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यावर पण ती फोन करून तातडीची मदत मिळवू शकते. बरं, या कायद्यानुसार पीडित महिलेला कोर्टाकडून कोणते महत्वाचे हक्क किंवा आदेश मिळू शकतात का मॅडम? हो, ह्या कायद्याचं मॅडम ना एक खास वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे या कायद्यात दिवाणी दिलासा मिळतो. कोर्ट प्रामुख्याने 5 प्रकारचे आदेश देऊ शकतो. सगळ्यात पहिलं म्हणजे संरक्षण आदेश, म्हणजे मारहाण किंवा संपर्क करण्यावर बंदी. तसंच दुसरं, निवासाचा आदेश देऊ शकतं, जेणेकरून महिलेला घरातून बाहेर काढता येत नाही, उलट तिला तिथे राहण्याचा हक्क मिळतो. तिसरं म्हणजे आर्थिक मदत, तिचा आणि तिच्या मुलांचा उदरनिर्वाहाचा मासिक खर्च देणं, म्हणजे काय, पोटगी देणं. चौथं, तात्पुरता ताबा, मुलांचा ताबा हा तात्पुरता आईकडे सोपवला जातो. आणि 5वं आणि खूप महत्वाचं आहे मॅडम, ते म्हणजे झालेल्या छळासाठी तिला आर्थिक भरपाई पण दिली जाते. मॅडम, तुम्ही खरंच खूप छान महत्वाचे मुद्दे सांगितलेत. तर अनेकदा महिला तक्रार करायला घाबरतात कारण त्यांना घर तुटण्याची भीती असते. तर अशा महिलांना तुम्ही काय सांगाल? मॅडम, खूप गरजेचा प्रश्न विचारलात. मला त्यांना ह्या माध्यमातून सांगायचंय की तुमची सर्वांची भीती ना स्वाभाविक आहे, पण लक्षात ठेवा, अत्याचार सहन करणं हे कोणत्याही समस्येचं उत्तर नाही. हा कायदा घर तोडण्यासाठी मुळीच नाहीये, तर महिलांना सन्मानाने जगता यावं यासाठी आहे. तक्रार केल्यावर लगेच तुरुंगवास होतोच असं नाहीये. कोर्ट प्रथम समुपदेशनाचा प्रयत्न करतं, पण जर जीव धोक्यात असेल तर मात्र शांत बसणं हे जास्त घातक ठरू शकतं. तर या प्रक्रियेत काही अधिकारी विशेष जबाबदारी पार पाडतात. तर संरक्षण अधिकारी यांची भूमिका काय असते? संरक्षण अधिकारी हे महिला आणि कोर्ट यांच्यामधील महत्वाचा दुवा आहेत. अच्छा. ते महिलेला अर्ज भरायला मदत करतात, तिला कायदेशीर हक्क समजावून सांगतात, तिची घरगुती घटना अहवाल म्हणजेच काय, DIR तयार करून तो कोर्टात सादर करतात. पीडित महिलेला मोफत कायदेशीर मदत मिळवून देण्यात त्यांची भूमिका मोलाची असते. म्हणजे त्यांच्या कार्यामुळेच पीडित महिलेला योग्य मार्गदर्शन आणि तात्काळ मदतही मिळू शकते. येस.
बरोबर. जर एखाद्या महिलेला घराबाहेर काढलं असेल तर या कायद्यानुसार तिला त्याच घरात परत राहण्याचा अधिकार आहे का? हो, नक्कीच. कारण या कायद्यातील सामायिक निवासस्थान ही संकल्पना ना खूप महत्वाची आहे. अच्छा. पतीचं घर भाड्याचं असो, स्वतःचं असो किंवा सासरच्यांचं एकत्रित घर असो, पीडित महिलेला तिथून बेकायदेशीरपणे बाहेर काढता येत नाही. जर तिला बाहेर काढलं असेल तर न्यायालय निवास आदेश देऊन तिला त्याच घरात सन्मानाने राहण्याचा अधिकार मिळवून देते. म्हणजे हा हक्क महिलांसाठी अत्यंत महत्वाचाच आहे. हो, न्याय मिळवण्यासाठी वेळ लागू शकतो ही सर्वांचीच चिंता असते. तर या कायद्यामध्ये तातडीच्या मदतीसाठी काही तरतूद आहे का? येस, या कायद्यात ती तरतूद केलेली आहे. अच्छा. यात तात्पुरते आदेश म्हणजेच इंटरिम ऑर्डर देण्याची सोय आहे. म्हणजे काय, मुख्य खटला चालेपर्यंत महिला आणि मुलांच्या खाण्यापिण्याचा खर्च, मेंटेनन्स किंवा संरक्षणासाठी न्यायालय अवघ्या काही सुनावण्यांमध्ये इंटरिम ऑर्डर पास करतं, अच्छा. जेणेकरून महिलेला तातडीने एक आधार मिळून जातो. म्हणजे अशा तरतुदींमुळे संकटाच्या क्षणी महिलांना दिलासाही मिळू शकतो. स्त्रीधन म्हणजे काय आणि या कायद्यानुसार त्यावर कोणाचा अधिकार असतो का? हा प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न असतो की स्त्रीधन म्हणजे काय. तर मॅडम, लग्नाच्या वेळी किंवा त्यानंतर महिलेला मिळालेले दागिने, रोख रक्कम किंवा वस्तू ज्या लग्नात मिळतात, अच्छा. मग हे सगळं ना तिचं स्त्रीधन असतो. अनेकदा काय होतं, सासरची मंडळी हे दागिने काढून घेतात. हो. या कायद्यानुसार स्त्रीधनावर केवळ आणि केवळ त्या महिलेचाच पूर्ण अधिकार असतोच. जर सासरच्यांनी ते परत देण्यास नकार दिला तर न्यायालय ते परत मिळवून देण्याचे आदेश देऊ शकते. यातूनच स्त्रीच्या मालमत्तेवरील तिचा हक्क किती महत्वाचा आहे हे स्पष्ट होतं. हो, तर काही वेळा कायद्याच्या दुरुपयोगाबद्दलही चर्चा होते. यामुळे समाजात संभ्रम निर्माण होतोय. तर या कायद्याचा दुरुपयोग होतो असा एक सूर समाजात ऐकायला मिळतोय. त्याबद्दल मॅडम तुमचं मत काय आहे? कसं आहे मॅडम, कोणत्याही कायद्याचा उद्देश हा न्याय देणं हा असतो. हो. काही वेळा अपवादात्मक परिस्थितीत गैरवापर होऊ शकतो, पण त्यामुळे ना त्या कायद्याचं महत्व कमी होत नाही. आजही ग्रामीण आणि शहरी भागात हजारो महिला अत्यंत क्रूर छळ सहन करतात. हो, खरंय. हा फॅक्ट आहे. हा कायदा अशा महिलांसाठी सुरक्षा कवच आहे. न्यायालय दोन्ही बाजू ऐकून घेऊनच निर्णय देतं. त्यामुळे भलेही खोट्या तक्रारी होत असतील पण त्या न्यायालयात काही टिकत नाहीत. या मुद्द्यावर योग्य दृष्टिकोन समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. हो. बरं, मुलाखत ऐकणाऱ्या पुरुष श्रोत्यांना किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना तुम्ही काय आवाहन कराल मॅडम? खूप महत्वाचा आणि गरजेचा प्रश्न विचारलात. मला त्यांना सांगायचं आहे की कौटुंबिक हिंसाचार हा केवळ एका महिलेचा प्रश्न नाहीये, तर तो संपूर्ण कुटुंबावर परिणाम करतो. हो, बरोबर. ज्या घरात हिंसाचार होतो तिथल्या मुलांच्या मानसिकतेवर पण मॅडम वाईट परिणाम होतो. नक्कीच होत असतो. त्यामुळे घरातील वातावरण संवादात्मक आणि आदराचं असणं गरजेचं आहे. हो. मतभेद असू शकतात पण त्याचे रूपांतर हिंसेत होऊ नये ही काळजी प्रत्येक घरातील पुरुषांनी तसंच स्त्रियांनी पण घेतली पाहिजे. हा कायदा कुटुंबाला घाबरवण्यासाठी नाहीच आहे, तर एक जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आहे. जर कोणाला मदतीची गरज असेल तर कायदेशीर प्रक्रिया खर्चिक असते का मॅडम? नाही, हा गैरसमज आहे. ही प्रक्रिया पीडित महिलेसाठी तर पूर्णपणे मोफत असू शकते. अच्छा. ती कशी, तर सरकारी स्तरावर विधी सेवा प्राधिकरण मार्फत गरीब किंवा गरजू महिलांना मोफत वकील आणि कायदेशीर सल्ला दिला जातो. शिवाय संरक्षण अधिकाऱ्यांची मदत घेतानाही त्यांना कोणताही खर्च होत नाही. बरं, कायद्याचा प्रकार समजून घेणंही तितकंच आवश्यक आहे. तर हा कायदा दिवाणी स्वरूपाचा आहे की फौजदारी? नेमका फरक काय आहे मॅडम यामध्ये? मॅडम, हा जो कायदा आहे ना तो मुळात दिवाणी स्वरूपाचा आहे. कारण याचा मुख्य उद्देश पीडित महिलेला तात्काळ दिलासा देणं, रिलीफ देणं हा आहे. जसं की राहण्याची सोय किंवा पोटगी. पण जर न्यायालयाने दिलेला संरक्षण आदेश समोरच्या व्यक्तीने मोडला तर मात्र हा गुन्हा फौजदारी ठरतो. अशा वेळी आरोपीला 1 वर्षापर्यंतचा कारावास किंवा 20,000 रुपयापर्यंतचा दंड देखील होऊ शकतो. म्हणजे हा कायदा पीडितेचे संरक्षण आणि गुन्हेगाराला जरब या दोन्ही गोष्टी साध्य करतो. बरं, कायद्याच्या प्रक्रियेत काही महत्वाचे दस्तऐवज असतात,
त्यातील घरगुती घटना अहवाल म्हणजे नेमकं काय आणि त्याचे महत्त्व काय आहे मॅडम? त्याला आम्ही डोमेस्टिक इन्सिडेंट रिपोर्ट DIR असं शॉर्ट फॉर्म मध्ये आम्ही म्हणतो. अच्छा. तर DIR हा जो आहे तो ह्या कायद्याचा ना कणा आहे. हम्म. जेव्हा एखादी महिला तक्रार करते तेव्हा संरक्षण अधिकारी जे असतात हां. ते एक सविस्तर अहवाल तयार करतात ज्याला DIR म्हणतात. बर. यात हिंसाचाराच्या स्वरूपाचं जे काही सविस्तर नोंद आहे ती केली जाते. हा अहवाल न्यायाधीशांसमोर सादर केला जातो. आता आपल्या सगळ्यांना FIR माहितीये, हो. म्हणजे काय, प्रथम खबर अहवाल. पण FIR आणि DIR मध्ये फरक काय, तर DIR मध्ये केवळ घटनेची माहिती नसते, तर पीडितेला कोणत्या प्रकारचे दिलासे हवे आहेत हां. हे देखील त्यामध्ये स्पष्ट मागणी केलेले असतात. बरं, कौटुंबिक प्रश्नांमध्ये मुलांचाही विचार महत्वाचा असतो. तर मुलांच्या ताब्याबाबत हा कायदा काय सांगतो आणि वडिलांना मुलांपासून पूर्णपणे तोडलं जातं का मॅडम? नाही, हा गैरसमज आहे. हा कायदा मुलांच्या कल्याणाला प्राधान्य देतो, कारण अच्छा. ऑफकोर्स ती मुलं आपल्या भारताचं भविष्य आहेत. हो. मुळात जर आईचा छळ होत असेल तर तिथे मुले तिच्याकडे सुरक्षित राहतील, बरोबर. हा प्रथम दृष्टिकोन आणि प्राथमिक अंदाज मेहरबान न्यायालय लावतं. हां. म्हणून काय केलं जातं, इंटरिम कस्टडी जी असते, तात्पुरता ताबा जो असतो तो आईला दिला जातो. मात्र वडिलांना मुलांना ठराविक वेळी भेटण्याचा अधिकार देखील न्यायालय देऊ शकतं, जर मुलांवर त्याचा वाईट परिणाम होणार नसेल तरच. अच्छा, म्हणजे या मुद्द्यावर योग्य समज निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण याचा थेट परिणाम मुलांच्या भविष्यावर होऊ शकतो. हो. समुपदेशन या कायद्यात सक्तीचं आहे का? समुपदेशनाबद्दल जर सांगायचं झालं तर न्यायालय खटल्याच्या कोणत्याही टप्प्यावर, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या टप्प्यावर दोन्ही पक्षांना समुपदेशकांकडे पाठवू शकतो. अच्छा. उद्देश हाच असतो की जर संवाद साधून हिंसाचार थांबवता येत असेल आणि घर टिकवता येत असेल, संसार टिकत असेल, तर तो प्रयत्न व्हायलाच पाहिजे. पण समुपदेशनाच्या नावाखाली जर महिलेवर तडजोड करण्यासाठी दबाव आणला जात असेल तर तो चुकीचा आहे. हो. त्यामुळे तसा जर दबाव आणला जात असेल तर याची खास तरतूद केलेली आहे की तिच्यावर दबाव कुठल्याही प्रकारचा येऊ नये. बरोबर. तर तुमच्या अनुभवातून हा कायदा अधिक प्रभावी होण्यासाठी समाजात कोणत्या बदलाची गरज आहे मॅडम? मला खरंच आवर्जून सांगायचं आहे की सर्वात महत्वाचं म्हणजे साक्षरता. ती केवळ शिक्षणाची नाही तर साक्षरता कायद्यांसंदर्भात केवळ महिलांनीच नाही तर पुरुषांनीही हा कायदा समजून घेणं गरजेचं आहे. हिंसाचार हा केवळ कुटुंबाचा प्रश्न नसून तो मानवी हक्कांचं उल्लंघन आहे, आपल्याला सगळ्यांनाच माहिती. तर कायद्याची भीती असण्यापेक्षा ना एकमेकांबद्दल आदर असणं जास्त महत्वाचं आहे. जेव्हा समाज हिंसाचाराला मूकसंमती देणं थांबवेल तेव्हाच हा कायदा खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. कायदा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, त्यामुळे मला असं वाटतं की अन्याय सहन करू नका आणि अन्यायाला साथही देऊ नका. नाही, खरंय मॅडम ते. मॅडम, या कायद्यात आर्थिक हिंसाचाराची व्याख्या खूप मोठी आहे, त्याबद्दल थोडे विस्ताराने सांगाल का? हो. आर्थिक हिंसाचार म्हणजे केवळ पैसे न देणं असं नाहीये. तर काय येतं, तर महिलेच्या हक्काची मालमत्ता किंवा स्त्रीधन विकणं किंवा तिच्या संमती विरुद्ध ते गहाण ठेवणं हा देखील आर्थिक हिंसाचार आहे. तसंच घरातील सोयी सुविधा वापरण्यापासून तिला रोखणं, तिची नोकरी किंवा तिचा व्यवसाय करण्यापासून तिला परावृत्त करणं, तिने कमवलेला पगार जो आहे तो जबरदस्तीने हिसकावून घेणं. थोडक्यात काय, तर महिलेला आर्थिकदृष्ट्या परावलंबी करणं किंवा तिच्या मालमत्तेवर अतिक्रमण करणं हा देखील खूप मोठा गुन्हा आहे आणि हे आर्थिक हिंसाचाराच्या व्याख्येत मोडतं. मॅडम, या कायद्याअंतर्गत तक्रार दाखल करण्यासाठी काही विशिष्ट कालमर्यादा आहे का? नाही. कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार करण्यासाठी कोणतीही ठराविक कालमर्यादा नाहीये. हिंसाचार घडल्यानंतर कितीही दिवसांनी तक्रार करता येते. तर ग्रामीण भागात काही कायद्याची अंमलबजावणी करताना कोणत्या अडचणी येतात का? नक्कीच. ग्रामीण भागात शिक्षणाचा अभाव किंवा सामाजिक दबाव आणि संरक्षण अधिकाऱ्यांची कमतरता आणि वाहतुकीच्या साधनांचा अभाव यामुळे या कायद्याची अंमलबजावणी करताना थोडं कठीण जातच. बरं. तर घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणात पोलिसांची नेमकी भूमिका काय असते? पोलिसांनी ना पीडित महिलेला तिच्या हक्कांची जाणीव करून देणं गरजेचं आहे.
तिला वैद्यकीय मदत मिळवून द्यायची आणि जवळचे जे संरक्षण अधिकारी असतात, प्रोटेक्शन ऑफिसर, त्यांच्याशी संपर्क करून देणं अपेक्षित आहे. पर या कायद्याअंतर्गत पुरुषांनाही काही अधिकार किंवा संरक्षण मिळतं का मॅडम? प्रत्येक पुरुषांच्या मनातला मॅडम तुम्ही प्रश्न विचारलाय. मला सांगायचं आहे की हा कायदा प्रामुख्याने महिलांच्या संरक्षणासाठी आहे. पुरुषांना या कायद्याअंतर्गत पीडित म्हणून दाद मागता येत नाही, मात्र ते या कायद्याचा गैरवापर झाला असेल त्यांच्या विरुद्ध तर ते स्वतःचा बचाव नक्कीच करू शकतात. बरं, महिलांनी तक्रार करताना कोणती कागदपत्र किंवा पुरावे ठेवणं महत्वाचं आहे मॅडम? सगळ्यात पहिलं म्हणजे वैद्यकीय प्रमाणपत्र. म्हणजे तिला जर जखमा झाल्या असतील, मारहाणीचे इंजुरीचा रिपोर्ट असेल तर ते त्यांनी ठेवलं पाहिजे. मारहाणीचे फोटो असतील किंवा मारहाण करताना रेकॉर्डिंग असेल, व्हिडिओ असेल किंवा व्हॉट्सअप मेसेजेस असतील किंवा पूर्वी तक्रार जर केलेल्या असतील तर त्याच्या प्रती असतील आणि साक्षीदारांची माहिती, हे देखील सगळं असणं गरजेचं आहे. बरं, काम करणाऱ्या महिला आहेत ना, त्या महिलांसाठी आणि गृहिणींसाठी या कायद्यात काही वेगळ्या तरतुदी आहेत का मॅडम? असं नाहीये. तर हा कायदा दोघांसाठीही समान आहे. म्हणजे गृहिणींना त्यांच्या घरकामाचे मूल्य आणि निवासाचा अधिकार मिळतो. अच्छा. तर नोकरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासापासूनही संरक्षण मिळू शकतं. श्रोते हो, आजच्या संवादातून आपण कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005 याविषयी महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या. महिलांचे हक्क, त्यांचे संरक्षण आणि न्याय मिळवण्याचे मार्ग याबाबत जागरूकता असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जागरूकता हीच सुरक्षिततेची पहिली पायरी आहे. कौटुंबिक नातेसंबंध जपताना परस्पर आदर, समजूतदारपणा आणि संवेदनशीलता हीच खरी किल्ली आहे. हिंसाचाराला कधीही सहन करू नका, त्याविरुद्ध आवाज उठवा, कारण प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. आज आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये मॅडम तुम्ही आलात आणि खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद. धन्यवाद.